नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आजपासून आपण इयत्ता 4थी गणित विषयाला सुरुवात करतोय। ठीक आहे, तर सुरुवातीला आपण याचा सिलेबस पाहून घेऊया। आतापर्यंत तुम्ही दुसरी तिसरी मध्ये गणिताचा अभ्यास करत असताना ज्या काही व्याख्या, ज्या काही नवीन नवीन शब्दाची ओळख करून घेतली होती ऑलरेडी। ठीक आहे, तर यामध्ये बघा काही नवीन शब्द तुमच्या समोर पाहायला मिळतील। ठीक आहे, आणि तेच नवीन शब्द, नवीन व्याख्या आपण याच्यामध्ये शिकून घेणार आहे। तर बघा, याच्यामध्ये पहिल्यांदा दोन विभाग आहेत, एक आहे विभाग पहिला, दुसरा आहे विभाग दुसरा। तर विभाग पहिल्यामध्ये आपला पहिला धडा असेल भौमितिक आकृती, संख्या ज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार भाग 1 आणि भागाकार भाग 1। ठीक आहे, आणि भाग 2 मध्ये आपल्याला विभाग दुसऱ्यामध्ये भाग 2 बघायला मिळतील। आणि त्याच्यानंतर नाणी व नोटा, कालमापन, ठीक आहे, शाब्दिक उदाहरणे, अपूर्णांक, मापन, परिमिती, क्षेत्रफळ, गुणाकार, भागाकार, चित्रालेख, आकृतीबंध। ठीक आहे, तर हे असे प्रकारचे आपले सर्व गणितासाठी धडे असतील। जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं आपण एक एक धडा क्लिअर करत असताना तुम्हाला या सर्व शब्दांची, नवीन नवीन गोष्टींची ओळख होत जाईल। ठीक आहे, बेरीज वजाबाकी वगैरे तुम्ही दुसरीमध्ये पहिलीमध्ये शिकलेलाच आहात, पण शाब्दिक उदाहरणे म्हणजे काय वगैरे हे आपण जेव्हा ते सुरू होईल त्यावेळी बघूया। तर आज पहिला धडा बघतोय आपण भौमितिक आकृत्या। ठीक आहे, जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्टली सुरुवात करू। तर पहिला शब्द आहे बघा, कोन। ठीक आहे, तर आता कोन म्हणजे काय हे डायरेक्टली मी न सांगता, तर इथं आपल्याला शिकण्यासाठी काही आकृत्या दिलेत आणि ह्या आकृत्या रोज तुमच्या डोळ्यापुढं असतात। ठीक आहे, तर काय बघा, पहिली आकृती, जमीन व घसरगुंडी यामध्ये कोन दिसत आहे। आता कोनकडे तुर्त दुर्लक्ष करा। सुरुवातीला काय सांगितले, ही घसरगुंडी आहे आणि इथं जमीन आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर इथं एक घर आहे आणि ह्या घराला इथं अशा प्रकारे शिडी लावलेली आहे। ओके, त्यानंतर खाली बघा, इथे एक झाड आहे। ठीक आहे, आणि इथे एक विजेचा खांब आहे, लाईटचा खांब आहे, आणि ही खाली इथं जमीन आहे। तर ह्यांना यामधून काय सांगायचं आहे, तर आपल्याला काय शिकायचं आहे, जर तुम्ही बारीक निरीक्षण केलं तर ही जी घसरगुंडी आहे ही जमिनीला जिथं टच केलेली आहे तर तिथं एक प्रकारे कोन तयार होतो। कोन म्हणजे काय, आता समजा ही घसरगुंडी, ठीक आहे, घसरगुंडीची एक लाईन आहे आणि ही जमिनीची एक लाईन। ओके, तर या ठिकाणी ही लाईन अटॅच झालेली आहे, कनेक्ट झालेली आहे, तर हा तयार होतो कोन, याला म्हणायचं कोन। ठीक आहे, आणि हा कोन बघा दोन्ही बाजूने झालेला आहे, या बाजूने सुद्धा झालेला आहे, या बाजूने सुद्धा झालेला आहे। ठीक आहे, जसं जमीन व घसरगुंडी होतं तसं इथं शिडी बघा, घराला शिडी लावलेली आहे आणि ही शिडी भिंतीला लावून ज्या ठिकाणी जमीन आहे त्या ठिकाणी जर आपण बारीक निरीक्षण केलं तर या ठिकाणी ही अशा पद्धतीत उभी केलेली आहे आणि इथं जे काही ही लाईन छेदते तर ह्याला म्हणतात इथं कोन। ठीक आहे, हा तयार होतो कोन। त्याचप्रमाणे इथं आणखीन दोन उदाहरण आहेत। आता बघा, झाडाची ही एक फांदी आहे आणि ही एक मोठी फांदी, तर हे दोन फांद्या जिथं एकमेकाला मिळाले तिथं तयार झाला कोन। ठीक आहे, इथं सुद्धा बघा, या ठिकाणी कोन तयार झाला, या ठिकाणी झाला, या ठिकाणी झाला, आणि इथं विजेचा खांब आहे। आता तर इथं बघा, हा सरळ उभा खांब आहे आणि ही जमीन आहे, म्हणजे ही एक लाईन आणि ही जमिनीची लाईन जिथं कनेक्ट झाली तर तिथं तयार झाला हा कोन। ठीक आहे, तर आता आपल्याला कोन म्हणजे काय आणि तो कसा तयार होतो हे लक्षात आलं असेल। तर कसं तयार झालेलं आहे बघा, पहिल्यांदा कोणतीही एक लाईन असेल आणि त्या लाईनला दुसरी कोणतीही लाईन कनेक्ट होत असेल तर त्या दोन लाईन मध्ये जो तयार होतो त्याला म्हणतात कोन। ठीक आहे, पुढे जाऊया। याप्रमाणे परिसरात आपल्याला ज्या ठिकाणी दोन रेघा जुळलेल्या दिसतात, ठीक आहे, आता यांनी उदाहरणासाठी हे झाड, लाईटचा खांब वगैरे दिलेला आहे, पण आपल्याला ऍक्च्युअली मध्ये काय शिकायचं आहे,
ज्या ठिकाणी दोन रेगा जुळलेल्या आहेत तर तिथं तयार झालेला असतो तो कोन. ठीक आहे, कोन म्हणजे लक्षात आलं, ज्या ठिकाणी दोन लाईन जुळलेल्या आहेत त्या ठिकाणी तयार होतो तो कोन. ओके. आणि यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की बाहेर निसर्गामध्ये थोडं निरीक्षण करून तुमच्या आसपासमध्ये जिथं जिथं ह्या दोन लाईन एकमेकाला कनेक्ट झालेल्या आहेत तर तिथले कोन दाखवा. तसंच हाताच्या कोपऱ्याशी सुद्धा कोन तयार होतोय बघा तुम्ही. जिथं आपला कोपरा आहे, समजा हा हात आहे, ठीक आहे, हा पुढचा हात आहे आणि इथं कोपरा आहे आणि हे हा आपला दंड आहे. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी सुद्धा हा कोन तयार होतो. तर अशा पद्धतीत ह्यांनी कोन म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. पुढे जाऊया. आता हे कोन शिकत असताना आपल्याला महत्वाचे 3 कोन शिकायचे आहेत. काटकोन, लघुकोन, विशाल कोन. आता काटकोन कशाला म्हणायचं, लघुकोन कशाला म्हणायचं आणि विशाल कोन कशाला म्हणायचं हे पुढे आकृती पाहत पाहत आपल्याला लक्षात येईल. तर इथे खिडकीची आकृती दिलेली आहे. ठीक आहे, एक उदाहरण दिलेलं आहे बघा. ही एक लाईन आहे आणि इथे एक लाईन आहे. ठीक आहे, तर हे कसे आहे, तो सरळ आहे. एक उभी लाईन सरळ आहे आणि खालची एक आडवी लाईन आहे. ही कुठंही एका बाजूला झुकलेली नाही. तर अशा पद्धतीत जिथं लाईन छेदतात तर ह्याला म्हणतात काटकोन. ठीक आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, या ठिकाणी पण आहे आणि या ठिकाणी पण आहे. ओके. पुस्तक घ्या तुमचं पुस्तक. तर पुस्तकाचं बघा, ही एक लाईन आहे आणि ही उभी लाईन आहे. तर हे सरळ छेदलेले, कुठेही अशा प्रकारचे वाकडे वगैरे झालेले नाही. तर असं सरळ जिथं ह्या दोन लाईन छेदतात तर त्याला म्हणतात काटकोन. ठीक आहे. अजून कुठं तयार होतंय, प्रत्येक घड्याळात. आता ही घड्याळ आहे, ठीक आहे, तर घड्याळात हा मोठा काटा आहे आणि हा छोटा काटा आहे. ज्यावेळी छोटा काटा 3 वर असतो आणि मोठा काटा 12 वर असतो तर हे बघा दोन्ही रेषा एकमेकाला सरळ छेदलेल्या. ठीक आहे, म्हणून इथं तयार झाला हा काटकोन. जसं 3 आहे तसंच 9 सुद्धा इथं तयार झाला हा काटकोन. ठीक आहे, तास काटा व मिनिट काटा एकमेकाशी काटकोन करतात. आता इथं काही आकृतीचे कात्रीचे उदाहरण दिलेत की कोन कसे तयार झालेले ते. बाजूच्या चित्रात दाखवलेल्या कात्रीच्या 2 पात्यामध्ये काटकोन आहे. का? कारण ही बघा, हे एक पात सरळ आहे आणि हे पात त्याला सरळच येऊन कनेक्ट झालं तर हा तयार झाला काटकोन. ठीक आहे, काटकोनची व्याख्या कळली. जेव्हा 2 रेषा सरळ एकमेकाला छेदतात, सरळ, तर हा तयार झाला काटकोन. ओके. त्यानंतर खाली जाऊया. आता ही दुसरी कात्री. तर या कात्रीच्या 2 पात्यांच्या टोकामधलं अंतर कमी केलेलं असता होणारा कोन हा काटकोनपेक्षा लहान होत जातो. काटकोनापेक्षा लहान कोनाला लघुकोन म्हणतात. ठीक आहे, काटकोनापेक्षा लहान कोनाला. तर 2 पाती म्हणजे आता इथं जर तुम्ही बघितलं तर इथे एक टोक आहे आणि इथे एक टोक आहे. ही 2 टोक एकमेकाला जुळायला लागलेली आहेत. ठीक आहे, बघा एकमेकाकडे सरकलेले आहेत म्हणजे हा कोन छोटा तयार झाला. बरोबर आहे, आणि हा काटकोनापेक्षा छोटा आहे म्हणून याला म्हणतात लघुकोन. याच्या नावातच आहे, छोटा आहे म्हणून याला लघुकोन. तर त्याच्याबरोबर एकदम विरुद्ध बाजूला बघा, ही 2 तोंड कात्रीची विरुद्ध दिशेला गेली. हा काटकोन होता आपला या ठिकाणी अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि हा होता लघुकोन. पण आता ही कात्री या दिशेला वाकवलेली, म्हणजे हे दोन्ही टोक या बाणाकडे जर तुम्ही पाहिलं तर विरुद्ध दिशेला गेलेले, म्हणजे हा कोन तयार झाला मोठा म्हणून याला म्हणतात विशाल कोन. ओके. कात्रीच्या 2 पात्याच्या टोकामधलं अंतर हळूहळू वाढवले असता होणारा कोन काटकोनापेक्षा मोठा होत जातो आणि काटकोनापेक्षा मोठ्या कोनाला म्हणतात विशाल कोन. ठीक आहे, एकदम सोपं आहे. तर आपण 3 कोन पाहिले. एक आहे काटकोन, लघुकोन, विशाल कोन. आता काटकोन म्हणजे काय, जेव्हा 2 रेषा सरळ एकमेकाला छेदतात तर तो झाला काटकोन. ठीक आहे, त्यानंतर 2 रेषा ह्या एकमेकाच्या दिशेने जुळवल्या असतात तयार होणारा कोन हा झाला लघुकोन. आणि 2 रेषा एकमेकापासून लांब असताना जर कनेक्ट झाले तर हा झाला विशाल कोन. ठीक आहे, तर हे महत्वाचे 3 कोन होते. आणि इथं घड्याळाच्या आकृतीनुसार दाखवले त्यांनी की कसे तयार होतात हे कोन. ठीक आहे, काटकोन कसा तयार झालेला आहे, सरळ. लघुकोन बघा काटकोनापेक्षा छोटा आहे आणि विशाल कोन काटकोनापेक्षा मोठा आहे.
ओके, इथं थोडा अभ्यासासाठी त्यांनी दिलेला आहे आपल्याला. खालील आकृत्यांचे निरीक्षण करून आकृती खालील चौकटीत काटकोन, लघुकोन आणि विशालकोन लिहायचा आहे. ओके, खूप सोपा आहे. तर हा साहजिक दोन सरळ रेषा नाहीत छेदलेल्या. ठीक आहे, तर हा लघुकोन तयार होईल. हा काटकोन आहे बघा, दोन रेषा जोडलेल्या आहेत एकमेकाला. हा विशाल कोन आहे, काटकोनापेक्षा मोठा. हा सुद्धा विशाल कोन आणि हा लघुकोन. ओके, त्यानंतर खाली दिलेला आहे, खाली दिलेले टिपके जोडून काटकोन तयार करा. काटकोन तयार करायला सांगितले, कसे जोडचाल टिपके? हे टिपके अशा पद्धतीत जोडायचे. ठीक आहे, कोणताही टिपका क्रॉस जोडू नका किंवा जवळ असताना जोडू नका. हे अशा पद्धतीत, अशा पद्धतीत. ठीक आहे, हा काटकोन. ओके, लघुकोन सिंपल, दोन्ही रेषा एकमेकाला जोडलेल्या असाव्या अशा पद्धतीत. ओके, त्यानंतर विशाल कोन जसं यांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीत. ओके, समजून घ्या, कारण माऊसने करणं थोडं अवघड होते. ओके, नेक्स्ट काय आहे, हाताच्या कोपऱ्याजवळ काटकोन, लघुकोन, विशाल कोन करून एकमेकाला केलेले कोन तपासा. आता हे तुम्हाला सांगितलेली कृती आहे. ठीक आहे, जसं मी सांगितलेलं तुम्हाला की आपला हात वळवून तुम्ही काटकोन, लघुकोन, विशाल कोन करून बघू शकता. विजेच्या खांबाने जमिनीशी केलेला कोन काटकोन असतो. हे जे आपण वरती शिकलेलं याचे थोडे शॉर्ट मध्ये पॉइंट हे दिलेले आहेत तिथं. ठीक आहे, घसरगुंडीने जमिनीशी केलेला एक कोन हा लघुकोन असतो. ठीक आहे, आणि दुसरा कोन हा विशाल कोन असतो. आता इथे आकृती काढून दाखवतो मी. ही घसरगुंडी आहे समजा आणि ही जमीन आहे. ठीक आहे, तर हा कोन काटकोन आहे आणि हा कोन विशाल कोन आहे, हेच तिथे सांगितलं. शिडीने भिंतीशी केलेला एक कोन लघुकोन आणि दुसरा कोन विशाल कोन. समजा ही भिंत आहे आणि इथेही अशा पद्धतीत शिडी उभा केलेली आहे, ही जमीन आहे. ठीक आहे, तर हा झाला लघुकोन आणि हा झाला विशाल कोन. बाभळीच्या काट्यामध्ये असणारा कोन हा विशाल कोन असतो. ठीक आहे, बाभळीचे काटे शक्यतो ह्या अशा असतात, कधीही ते काटकोन मध्ये येत नाहीत. हाताचा अंगठा सोडून इतर लगतच्या दोन बोटामध्ये कोन लघुकोन असतो. हे तुम्ही हाताने करून बघा की दोन बोटामधले जे कोन आहेत ते सगळे लघुकोन आहेत. ठीक आहे, एक उपक्रम दिलेला आहे त्यांनी, तुमच्या परिसरात कोठे कोठे कोन आढळतात ते बघा. कागदाला घड्या घालून काटकोन, लघुकोन, विशाल कोन तयार करा. एक कागद घ्या चौकोनी आणि त्याच्यामध्ये घडी घालून आपल्याला काटकोन, लघुकोन, विशाल कोन तयार करून बघायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे तीन महत्वाचे कोन याच्यामध्ये शिकलेले आहोत. ओके, तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी वर्तुळ शिकवेन. तूर्त तुम्ही याचा अभ्यास करा, काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन. ठीक आहे, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.